नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्र हो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची होल्ड अप ही कादंबरी आणि आज भाग 7वा. पाणीनी ऑफिसला आल्या आल्या त्याचं काहीतरी बिनसलं असल्याचं सौम्याच्या लक्षात आलं. काय झालं सर? तिने काळजीने विचारलं. पाणिनीने तिला उत्तर द्यायचं टाळलं. अलिप्तपणे खिशात हात घालून खिडकीतनं तो बाहेर बघत राहिला. ती त्याच्या जवळ आली. त्याच्या हातात आपला हात घालून हळूवार थोपटत राहिली. कितपत वाईट घडलंय? फार फार वाईट घडलंय. मला सांगणार आहात? तिला उत्तर न देता पाणिनी येरझाऱ्या घालायला लागला. आणखीन साक्षीदार? आणखीन आणि नको असलेले नेमके. सर, तुम्ही आहे ती वस्तुस्थिती बदलू शकत नाही, पण आशिलाला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता. ते सगळं मला माहिती आहे. काय झालंय नेमकं? होल्डअपच्या वेळी इनामदारनं वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे. ती चोरीची गाडी होती, म्हणजे होल्डअपच्या आधी साधारण 2 तास ती चोरीला गेली होती. एवढंच? त्याच गाडीतनं हिमाने दुनाखेचं प्रेत आणण्यात आलं होतं आणि त्या मोकळ्या पार्किंगमध्ये फेकून देण्यात आलं होतं. तिच्या प्रेताचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट असं दाखवतो की तिचा मृत्यू आदल्या दिवशी म्हणजे 13 तारखेच्या रात्री उशिरा झालाय. पोलिसांना एक साक्षीदार सुद्धा मिळाला आहे, ज्यांनी गाडी आणि ड्रायव्हर दोघांनाही ओळखलाय. बापरे, कोण चालवत होतं? हाच आपला इनामदार. अरे देवा. मृदगंधा इनामदार बाहेर आली आहे. तिला सगळं सविस्तर सांगायचं आहे तुम्हाला. काय घडलं म्हणजे ती सिया माथुरला भेटली ना तेव्हा. बिचारी मृदगंधा. तिला जेव्हा हे कळलं असेल पेपरात वाचून की तिच्या काकांवर पोलिसांचा संशय आहे, एका खून खटल्यात, तेव्हा तिची काय मानसिक अवस्था होईल कल्पना करू शकत नाही. तुम्हाला खरंच वाटतं का की ती तीच गाडी असेल? गाड्यांसारख्या गाड्या असतात सौम्या, पण मरुशिका आणि कमोदला पोलिसांनी पढवलं असेल की ती तीच गाडी होती म्हणून ठामपणे सांगा. त्यातल्या त्यात मरुशिका गाडी ओळखण्याच्या बाबतीत जरा साशंक होती, पण कामोद मात्र खात्रीशीरपणे सांगत होता की त्या गाडीचा रंग करडा होता, पुढची जाळी तुटली होती. मी त्यांची उलट तपासणी घेताना या मुद्द्यावर त्यावेळी त्याला फारसं छेडलं नाही, पण आता मी ते करणार आहे. कारण तो ज्या ठिकाणी गाडी लावून उभा होता तिथून त्याला आरोपीच्या गाडीची पुढची बाजू दिसणं शक्यच नव्हतं. एक वेळ मी हे मान्य करीन की मरुशिका आणि कमोदनं आरोपीला ओळखण्यात चूक केली नाही, पण होल्डअप होत असताना किंवा त्यानंतर आरोपी पळून जात असताना त्या दोघांनी त्याच्या गाडीकडे एवढं बारकाईनं पाहिलं असेल हे खरं वाटत नाही. हां सर, हे बरोबर आहे. आपण जेव्हा साक्षीदार म्हणतो की हिमानी दुनाखेचा खुनी हुबेहूब तशीच गाडी चालवत होता, तेव्हा मात्र परिस्थितीत मोठा फरक पडतो. त्या गाडीचा ड्रायव्हर सुशेम इनामदार असल्याचं साक्षीदाराचं म्हणणं आहे. हां, मी जरा वेगळ्या प्रकारे माझं स्पष्टीकरण देतो. हे बघ, कामोद आणि मरुशिका या दोघांनी आरोपीला ठामपणे ओळखलंय, पण गाडीची ओळख पटवताना साशंकता आहे. याउलट ज्योतिर्मयी सुखात्मेनं गाडी ठामपणानं ओळखली आहे, पण ड्रायव्हरला ओळखण्यात साशंकता आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर मरुशिका आणि कमोदनं गाडी ओळखण्यात चूक केली असेल तर, म्हणजे ती केलीच आहे, तर ज्योतिर्मयी न सुशेम इनामदारला ड्रायव्हर म्हणून ओळखण्यात सुद्धा चूक केली आहे. कामोद आणि मरुशिकानं त्याला ड्रायव्हर म्हणून ओळखण्याचा परिणाम तिच्या मनावर आणि मतावर झालाय. तुम्ही कितीही तर्कशुद्ध खुलासा केला तरी विचित्र घटनांची साखळी येईल. काहीही झालं तरी मरुशिका जे लपवू इच्छिते ना आपल्यापासून, ते आपल्याला शोधून काढावं लागेल. सिया माथुर जी आपल्याला सहकार्य करायला अनुकूल होती, ती अचानक आपल्या ऑफिसमधनं निघून का गेली, नाहीशी का झाली, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, 2 बहिणी अस्तित्वात आहेत? सौम्या, काय करावं ते सुचत नाहीये. जर सुशेम इनामदार या होल्डअपच्या प्रकरणात दोषी ठरला तर खुनाच्या प्रकरणातनं तो वाचणार नाही.
या क्षणापासून त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न सुरू झाला आहे. सौम्या, आपण मृदगंधाला आत बोलवूया काय आणि कसं सांगूया तिला? फार तपशिलात नाही सांगायचं तिला. जोर का झटका धीरे से लगे अशा प्रकारे सांगू. येऊ दे तिला आत. मृदगंधानं आत येऊन पाणिनीला त्या खोलीत काय घडलं म्हणजे सियानं झोपेच्या गोळ्या घेतल्यापासून ती ॲम्ब्युलन्समधून गेल्यापर्यंतची हकीकत सांगितली. कनकनी पाणिनीला सांगितलेल्या हकीकतीपेक्षा वेगळं किंवा जास्त असं त्यात काही नव्हतं. आम्हाला अजूनही तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलं आहे तेच समजलेलं नाही आहे, पाणिनी तिला म्हणाला. आजच्या पेपरमध्ये काय बातमी आली आहे पटवर्धन? काका एका खुनाच्या संदर्भात हवेत पोलिसांना म्हणून. मृदगंधानं पाणिनीला विचारलं. त्यांनी काकाचं नाव घेतलेलं नाही थेट अजून. काका आणि खून, दरोडा? नाही हो, मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. काकानं काका डाससुद्धा मारू शकत नाहीत. ते लक्षात आलं आहे माझ्या. मला वाटतं 2 मुली असाव्यात, म्हणजे 2 सिया माथुर. कदाचित दोघी बहिणी दिसायला सारख्या, म्हणजे आपल्या ऑफिसातून पळून गेलेली आणि मला क्लबात भेटलेली. आपण ते शोधून नाही का काढू शकत? मी आधीच कनक ओजसला सांगितलं आहे. त्यासाठी एक स्त्री गुप्तहेर लागेल, पण ती त्याला लगेच मिळत नाही आहे. मिळाली की ती सियाच्या घरी जाऊन बहाणा करेल की सिया हॉस्पिटलमध्ये आहे, तिचे कपडे आणायला मी आली आहे. त्यानिमित्तानं तिच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन तिचे ठसे ते मिळवेल. मग का थांबलो आहे आपण? मृदगंधानं सूचकपणे विचारलं. पाणिनीनी कनकला फोन लावला. कनक, ठसे घेण्याचं साहित्य माझ्या केबिनमध्ये घेऊन ये. काय करायचं आहे तुला पाणिनी? एखाद्या वस्तूवरचे ठसे कसे घ्यायचे हे एखाद्याला शिकवायला तुझी हरकत नाही ना? काहीच हरकत नाही. मग ये की. तुम्ही मला विलासपूरला तिच्या घरी जाऊन ठसे मिळवायचं काम देणार आहात? मृदगंधा एकदम खुशीत येऊन म्हणाली. माझ्या डोक्यात आहे खरं तसं, फक्त तुझी हरकत नसेल तर. कनक आत आला. त्यांनी बरोबर ठसे घेण्याची उपकरणं आणली होती. पुढचा पाऊण तास त्यांनी वेगवेगळ्या वस्तूंवरचे ठसे कसे मिळवायचे याचं प्रात्यक्षिक दिलं. मृदगंधानं ते नीट अभ्यासलं आणि आत्मविश्वासानं ती पाणिनीला म्हणाली, मी जमवते सगळं बरोबर. आणि ती तिथनं बाहेर पडली. पाणिनी म्हणाला, कनक, आपण तिला एकटीला सोडू शकत नाही. मी सियाच्या इमारतीत तुझ्या ज्या माणसाला भेटलो त्याला तिच्यावर नजर ठेवायला सांग. मृदगंधा त्या अपार्टमेंटमध्ये जाण्यापूर्वी तिला काहीही धोका असला तर तिला आत जाऊ देऊ नको असं त्याला सांग. मी तुला माझी स्त्री हेर उपलब्ध करून देऊ शकलो नाही. आय एम सॉरी पाणिनी. अरे असू दे रे, मला घाई आहे ना. सोमवारच्या आत सगळं करायची, नाही तर मी सुशेम इनामदारला होल्डअपच्या आरोपातनं बाहेर काढू शकणार नाही. काय तो त्यात अडकला तर तो खुनात सुद्धा अडकणार. पाणिनी म्हणाला. कनक बाहेर पडला. पुढे जवळजवळ अर्धा तास पाणिनी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. दार वाजलं. सौम्या, कोणी आलं असेल तर त्याला बाहेर घालून दे, मला भेटायचं नाही आहे कोणाला. सौम्यानं दार उघडलं. बाहेर चक्क मृदगंधा उभी होती, हातात कनकनं दिलेली उपकरणं घेऊन. मी लगेच आले परत इथे. काय झालं? लॉबीमध्ये वरकरणी निरुपद्रवी दिसणारा माणूस उभा होता. त्याला माझ्यात जास्त स्वारस्य होतं असं जाणवलं. माझा पाठलाग करायचं त्याच्या मनात होतं. मग तू काय केलंस? मी शेजारी गेले केमिस्टकडे. ब्रश, पेस्ट, साबण असं काहीतरी मनाला वाटेल ते घेतलं, बॅगेत भरलं. जणू काही त्यासाठीच मी बॅग घेतली होती हातात आणि सरळ आले इथे. पाठलाग होतोय हे मला कळलं, हे मी त्याला भासवलंच नाही. छान केलंस. म्हणजे ह्या प्रकरणाशी संबंधित सगळ्यांवर त्यांची नजर आहे. तर तुझ्या काकांना ते एक लबाड संशयित म्हणून बघतायत, पण तू परत आलीस ते बरं केलंस. नाही तर तुला त्यांनी घरात जाताना पाहिलं असतं तर नसती आफत ओढून घेतली असती आपण, आणि त्यामुळे काकाच्या केसला आणखीन वाईट वळण लागलं असतं. मग आपण काय करायचं काय आता? मी कनकला सांगितलं होतं की तू सियाच्या घरी जाणार आहेस, तुझ्यावर नजर ठेवायला माणूस नेम. आता त्याला सांगायला हवं की आपण आपला प्लॅन बदलला आहे. तुम्ही दोघीजणी बाहेर जा. मृदगंधा, तू आधी जा. तो माणूस अजूनही तुझ्या मागावर आहे का ते बघ. त्याला चकवून सौम्याच्या घरी जा. सौम्या, तुला नाहीतरी इथे काम नाही आहे, तू घरी जा. मी मात्र इथे थांबणार आहे. त्या सिया माथुरचा ठावठिकाणा लागेपर्यंत. मी आता कनकला भेटायला जाणार आहे. कमोदचं काही प्रेम प्रकरण आहे का?
मरुशिकाची आणखी काही पार्श्वभूमी समजतीये का याची मला माहिती घ्यायची आहे. पळा पळा, तुम्ही दोघी पळा. नंतर पाणिनी परत ऑफिसला आला तर दार बंद होतं. दाराला चिठ्ठी होती. मी आणि मृदगंधा बाहेर गेलोय, काही लागलं तर माझ्या घरी फोन करा. पाणिनीनं चिठ्ठी वाचली, फाडली, कचरा पेटीत फेकून दिली. दार उघडून आत आला तेवढ्यात फोन खणखणला. सर, मी अडकली आहे सर. सौम्याचा तारस स्वरातला आवाज आला. काय नेमकं काय झालंय सौम्या? फोनवर सांगणं योग्य नाही सर. आहेस कुठे? ज्या घरातनं ठसे घ्यायचे होते ना तुम्हाला, तिथे. काय घडलं असावं हे पाणिनीच्या लक्षात आलं. त्यांनी मृदगंधानं जिथे ठसे घ्यायची उपकरणं ठेवली होती तिथे बघितलं. तिथे आत्ता काहीही नव्हतं. मृदगंधा तुझ्याबरोबर आहे सौम्या? नाही, तिच्या मागावर तो माणूस होता. मी त्याला म्हणाले की हूल दे आणि तू माझ्या अपार्टमेंटमध्ये जा. बरं, मग काय झालं? तुम्ही इथे आलात तर बरं होईल ना सर. निघालोय मी, पण मला पटकन सांग, तू अडचणीत नाही आहेस ना? नाही, त्या दृष्टीनं नाही, पण नाजूक अवस्थेत आहे हे नक्की. काळजी करू नको, आलो मी. 15व्या मिनिटाला पाणिनीनं सया माथुरच्या अपार्टमेंटच्या दाराची बेल वाजवली. सौम्यानं दार उघडलं आणि आपल्या ओठांवर बोट ठेवून पाणिनीला बोलू नका अशी खूण केली. काय झालंय सौम्या? हळू आवाजात पाणिनीने विचारलं. तुम्हाला इथले ठसे काहीही करून हवेच होते हे मी जाणलं आणि मृदगंधाला सांगितलं की त्या माणसाला मुद्दाम तुझा पाठलाग करू दे, त्याला माझ्या घरापर्यंत ने. तिने बरोबर तसंच केलं आणि तोपर्यंत मी इकडे कनकची उपकरणं वापरून ठसे जमा केले. पाणिनीनं खुश होऊन तिची पाठ थोपटली. पण आता मात्र मी लटकली आहे, सौम्या म्हणाली आणि पाणिनीला घेऊन बेडरूममध्ये गेली. अंथरुणावर बेशुद्ध अवस्थेत एक स्त्री आडवी पडली होती. तिच्या मानेपर्यंत चादर ओढली होती. माय गॉड! पाणिनी ओरडला. मी इथे एक एक करत ठसे घेत आत आले तर ही कपाटाला डोकं आणि खांदे टेकून बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. पूर्ण कपडे अंगावर होते, अगदी बूटसुद्धा. महामुश्किलीने मी तिला इथे या कॉटवर आणून झोपवलंय. मला संशय आहे मी ज्या 12 बालेबरोबर म्हणजे सिया माथुर उर्फ मिष्टीबरोबर क्लबमध्ये घालवला वेळ ती हीच असावी. पण या मुली रात्री एवढा मेकअप करतात ना की दिवसा सहजासहजी ओळखता येत नाहीत. पाणिनीने तिच्या अंगावरचं पांघरूण काढलं. तिच्या अंगातल्या जॅकेटवरनं हात फिरवला. खिशात काहीतरी आहे असं वाटलं म्हणून आत हात घातला. एक चामड्याची कीचेन आणि त्याला एक किल्ली हातात आली. यातून काहीतरी क्लू लागेल आता, तो उद्गारला. त्यांनी हातात किल्ली घेतली, बाहेर गेला. बाहेरच्या दाराला किल्ली लागतीये का ते बघितलं. काय झालं, लागली किल्ली? नाही ना, तुम्ही येईपर्यंत मी तिचे कपडे तपासले सर. विलासपूरच्या दुकानाचं लेबल आहे कपड्यांना. आपल्याला या किल्लीचं रहस्य शोधावं लागेल. आपण डॉक्टरांना बोलवायचं का पोलिसांना, का दोघांनाही? नाही, मला वाटतं आपण डॉक्टरांना बोलवूयात. त्यानंतर काय? तुम्ही निघून जाणार बाहेर सरळ? आपण दोघेही निघून गेलो तर? नाही, तसं नाहीच करून चालणार सर. येताना मला लिफ्टमननी बघितलं आहे. त्याला मी सांगून बसली आहे की मी हॉस्पिटलची नर्स आहे, सिया माथुर हॉस्पिटलमध्ये, आणि तिचे कपडे आणि इतर वस्तू आणायला मी आली आहे. हे सांगितल्यावर त्यांनी मला त्याच्याजवळच्या किल्लीने दार उघडून दिलं आहे. संशय आला आहे का त्याला तुझा? नाही नाही, अजिबात नाही. पण त्यांनी मला नीट बघून घेतलं आहे. म्हणजे पोलिसांनी त्याला छेडलं तर तो माझं वर्णन अगदी व्यवस्थित करू शकेन. मी इथेच थांबते आणि काय होईल त्याला तोंड देते. पाणिनी उठून उभा राहिला. त्यांनी त्याच्या परिचित डॉक्टर शुचिष्मंतला फोन लावला. सगळ्यात आधी त्यांना पत्ता सांगितला. इथे जी स्त्री आहे तिने माझ्या अंदाजाप्रमाणे झोपायच्या गोळ्यांचा मोठा डोस घेतला आहे. नाडी एकदम मंद लागते, ती बेशुद्ध पडली आहे. तुम्ही तातडीने इथे या. ठीक आहे, लगेच निघतो. पण आपल्याला हे सगळं गुप्त ठेवायचं आहे. काळजी करू नका, माझा स्वभाव माहिती आहे तुम्हाला. यापूर्वी आपण एकत्र काम केलं आहे. सर, मला समजत नाही आहे की या बाईला जर ॲम्ब्युलन्समधनं नेलं होतं तर? तुला काय माहिती की तिला नेलं होतं? का बरं? इथे ॲम्ब्युलन्स आली, त्यातनं 2-3 माणसं उतरली. अर्थात तिला कुठे नेलं ते माहीत नाही झालं. सौम्या बोलता बोलता अडखळली. बोल बोल सौम्या बोल. काहीतरी मनात आलं होतं तुझ्या, पण तू थांबलीस. ॲम्ब्युलन्समधून उतरलेल्या माणसांनी सियाला धरून चालवत बाहेर आणलं, ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं. स्वाभाविकपणे सगळ्यांना वाटलं असेल की तिला हॉस्पिटलला नेलं. अगदी बरोबर आहे. पुढे काय झालं असावं असं वाटतंय तुला?
त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये न नेता परत इथे आणून सोडलं असावं, ती मरावी म्हणून मुद्दाम. त्यांनी कसं आणलं असेल तिला इथे परत? कदाचित मागच्या दाराने. पण त्यांना जर तिला इथेच परत आणायचं होतं तर त्यांनी तिला बाहेर नेलंच का? आणि परत आणताना कोणाला कळलं कसं नाही? अत्यंत कौशल्यानं केलेला खून किंवा खुनाचा प्रयत्न असू शकतो ना हा. लक्षात घे, सियानं मृदगंधासमोर झोपेच्या गोळ्या घेतल्या म्हणजे ती त्याला साक्षीदार आहे. तिने ते कनकला कळवलं. कनक म्हणाला की तो पोलिसांना कळवेल आणि त्याने ते केलं. म्हणजे त्यामुळे काय झालं, कनक आणि मृदगंधा दोघांचीही जबाबदारीतनं मुक्तता झाली. काय म्हणायचं आहे तुम्हाला नेमकं? ॲम्ब्युलन्समधल्या 2 माणसांनी सियाच्या इमारतीत जाऊन एका बाईला धरून खाली आणलं. तिचा चेहरा कोणीही नीट बघू शकलं नाही. आपण गृहीत धरतोय की त्यांनी सियाला आणलं. ते सियाच्या फ्लॅटपर्यंत गेले का नाही हे सुद्धा आपण कोणी बघितलेलं नाही आहे. कदाचित वाटेतच कोणीतरी त्यांना भेटला असेल आणि म्हणाला असेल की मी झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत, मोठा डोस घेतला आहे, मला कसं तरी होतं आहे. त्यामुळे त्यांना वाटलं असेल की ह्याच पेशंटसाठी आपल्याला बोलवलं गेलं आहे. त्यानंतर पोलीस तिथे आले, पण त्यांनी सियाच्या अपार्टमेंटमध्ये जायचे कष्टसुद्धा घेतले नाहीत, कारण ते येईपर्यंत रस्त्यात बघ्यांची गर्दी झाली होती. तिथे जमलेल्या काहींनी सांगितलं त्यांना की तुम्ही उशिरा आलात, आत्ता ॲम्ब्युलन्स येऊन पेशंटला घेऊन गेली. पोलिसांच्या दृष्टीनं विषय संपला, ते निघून गेले. आणि इकडे सिया मात्र या फ्लॅटमध्ये शेवटच्या घटका मोजत होती. कपाटात. हां, तिने कदाचित कपडे बदलून बाहेर जायचा विचार केला असेल म्हणून ती कपाटाजवळ गेली असेल, पण झोपेमुळे ती तिथेच पडली. उपचार झाले नाही तर मरणाला सामोरं जाण्यासाठी. हा खून आहे सर, सिद्ध करून दाखव ना. सौम्या, तिने स्वतःहून गोळ्या घेतल्या आहेत. पुढे घडलेल्या घटना म्हणजे योगायोगांची मालिका असू शकते, पण मुळात ती झोपेच्या गोळ्या घेईलच का? कदाचित तिच्या त्या तोतया मुलीनं घेतल्या असतील, म्हणजे सियासारख्या दिसणाऱ्या मुलीनं. सर, तुम्हाला काय माहिती ती तिची तोतया आहे म्हणून? हे बघ, हा सगळा अंदाज आहे माझा सौम्या. सौम्या, तू डॉक्टर येईपर्यंत किचनमध्ये जाऊन जरा पाणी गरम करत ठेव. कदाचित डॉक्टरांना लागेल ते, हा माझा अंदाज. आणखी एक काम कर, एकदम कडक कॉफी बनव, तिला शुद्धीवर आणायला ती उपयोगी पडेल. खरं म्हणजे डॉक्टर यायला पाहिजे तेव्हा ना, पण त्यांना उशीर झाला तर तिला कडक कॉफी पाजून बघूया. या झोपेच्या गोळ्यांचा परिणाम शरीरात व्हायला तसा वेळ लागतो. पाणिनीच्या सूचनेनुसार सौम्यानं पाणी गरम करायला ठेवलं, दुसरीकडे कॉफी करायला घेतली. तुम्हाला काय वाटतंय, कोर्टात आपल्या बाजूनं साक्ष द्यायला कनकनं आणलेली आणि आपल्या ऑफिसात बसवून ठेवलेली आणि तिथून पळून गेलेली ती हीच मुलगी आहे? नाही, आता नाही सांगता येत. मी विचार करतोय 2 शक्यतांचा. एक तर त्या बहिणी असाव्यात किंवा एकसारख्या दिसणाऱ्या पण कौटुंबिक संबंध नसणाऱ्या 2 मुलींचा. 2 वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या घरांमुळे. हां, तेही कारण आहेच की. एकच मुलगी विलासपूर आणि देवगिरी अशा दोन्ही ठिकाणी जाऊ येऊ शकते, काही खास कारण असेल तर. सौम्यानं शक्यता वर्तवली. पाणीनी गप्प राहिला होता. सर, तुम्ही बोला की सर. 2 वेगळ्या मुली असायची शक्यता मी गृहीत धरतोय, कारण मी जिच्याबरोबर क्लबमध्ये वेळ घालवला ती मुलगी म्हणजे स्वतःला मिष्टी म्हणून घेणारी मुलगी हीच कनकनं साक्ष देण्यासाठी आणलेली आणि आपल्या ऑफिसातनं साक्ष न देता पळून गेलेली मुलगी असावी, हे मानायला माझं मन तयार नाही आहे. पण ती क्लबमध्ये वावरताना जरी मिष्टी नाव लावत असली तरी तिचं खरं नाव सिया आहे अशी माहिती तुम्हाला कनकच्या हेरानं दिली होती. पण दोघींच्या मानसिकतेत फरक होता, वागणुकीत फरक होता आणि दोघींची घरं वेगळ्या शहरात आहेत. सौम्यानं पुष्टी जोडली. बेल वाजली. डॉक्टर सुचिष्मंत दारात उभे होते. कुठे रुग्ण तुमचा? गरम पाणी मिळेल का लगेच? सौम्यानं कौतुकानं पाणिनीकडे बघितलं, हसली. सरांनी आधीच सांगून ठेवलं होतं. एका मोठ्या चमच्यात उकळतं पाणी आणा, डॉक्टर म्हणाले. सौम्या लगेच ते करायला गेली. कोण आहे ही? किती वेळ झाला हिला गोळ्या घेऊन? डॉक्टर, आम्हाला ती इथे याच अवस्थेत आढळली. पण तुम्ही इथे कशाला आला होतात? तुम्हाला आत घेतलं कोणी? आम्ही पुरावा शोधत होतो डॉक्टर. आत घेतलं कोणी तुम्हाला? त्यामुळे तुमच्या उपचारात फरक पडणार आहे का? उपचारात नाही पडणार, पण मृत्यूचा दाखला सही करायची वेळ आली तर मला माहिती पाहिजे ना. ती वेळ येईल असं वाटतंय? नाही, आता नाही सांगता येणार. सौम्यानं मोठ्या चमच्यात आणलेल्या उकळत्या पाण्यात डॉक्टरांनी एक गोळी विरघळवली. सिरिंज काढलं, त्यात औषध टोचलं.
सुरक्षिततेच्या दृष्टीनं तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं आहे. मग घेऊन जा. तिथे प्रश्न विचारले मला तर काय सांगायचं? तुम्ही सांगा ना, वॉचमॅनना बोलवून घेतलं, इथे मुलगी बेशुद्ध पडली असं तुम्हाला सांगितलं. पण त्यांनी वॉचमनला विचारलं आणि त्यांनी ते नाकारलं. तर तुम्ही म्हणू शकता ना, फोनवर तो मला वॉचमन बोलतोय असं म्हणाला. माझ्या दृष्टीनं तो कोण बोलतोय हे शोधून काढण्यापेक्षा मुलीचा जीव वाचवणं महत्त्वाचं. माझ्या फोनचं रेकॉर्ड तपासलं तर मला कोणाचा तरी फोन आला आहे हे सिद्ध व्हायला हवं ना. पण मी तुम्हाला इथनंच फोन केला होता डॉक्टर. तुम्ही तो फोन वॉचमननं केला असं सांगू शकता. वॉचमननं ते नाकारलं तर मग सांगा, वॉचमनने नसेल केला तर त्याचं नाव सांगून कोणीतरी केलं असेल. चला निघा इथनं आधी. पाणीनी म्हणाला आणि ते तिथनं बाहेर पडले. मित्र हो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.